नमस्कार सर्वांना. SSCची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिलेक्शन पोस्ट फेज 14च्या वॅकन्सी आलेल्या आहेत, त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. तर यावर्षी जवळपास 3003 वॅकन्सी यासाठी आलेल्या आहेत सिलेक्शन पोस्टसाठी. आणि सगळ्यात मोठा चेंज म्हणजे काय केलं SSCनं, तर आता सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस केलेलं आहे. आधी एका तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असायचे, पण आता तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी म्हणजे मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश आणि GK GS या प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जे की खूप चॅलेंजिंग असणार आहे. तर तुम्हाला खूप चांगली तयारी करायला लागणार आहे यावेळेस. सिलेक्शन पोस्टमध्ये कोणत्या पोस्ट असतात, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या डिपार्टमेंट आहेत वेगवेगळी, तर त्या डिपार्टमेंटमध्ये ग्रुप D, ग्रुप B आणि ग्रुप C या वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये ज्या पोस्ट भरल्या जातात त्या सर्व पोस्ट सिलेक्शन पोस्टमधून भरल्या जातात. फॉर एक्झाम्पल लॅब असिस्टंट आहे, नर्सिंग ऑफिसर आहे, त्यानंतर केमिस्ट आहे, फार्मासिस्ट, प्रोफेसर आहे, त्यानंतर तुम्हाला रिसर्च असिस्टंट आहे, ड्रायव्हर असेल, सायंटिफिक असिस्टंट असेल, अशा वेगवेगळ्या पोस्ट या सिलेक्शन पोस्टमधून भरल्या जातात. तर जास्तीत जास्त मराठी मुलांनी याचा फॉर्म भरायचा आहे. जी मुलं कास्टमध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेटची क्रुशल डेट ही लास्ट डेट ऑफ फॉर्म फिलिंग म्हणजेच 4 मे असणार आहे. त्यानंतर सगळ्यात मेन बातमी काय, तर तुम्हाला जर मॉक टेस्ट द्यायचे असतील तर टेक्स्टबुक किंवा अलिगढवर मॉक टेस्ट द्या. ज्या मुलांना नोटिफिकेशन पाहिजे आहे ते मी नोटिफिकेशन माझ्या ड्रीम SSC या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. बायोमध्ये माझ्या त्याची लिंक आहे, लिंकवर जावा आणि मला टेलिग्राम जॉईन करा. त्यावर मी वेगवेगळ्या पोस्ट पण टाकल्या आहेत, कोणत्या पोस्टला किती वॅकन्सी आहेत आणि नोटिफिकेशन पण टाकले आहेत, ती बघायची आणि जास्तीत जास्त मुलांनी याचा फॉर्म भरायचा आहे. थँक्यू.